स्वागत आहे. आणि आज आहे रक्षाबंधन आणि आज श्रावणी सोमवार सुद्धा आहे तिसरा, पण काही कारणामुळे मी बत्ती लावू नाही शकत. तर चला आता आमच्या इथे वरली फुलीवाड्यामध्ये ना वरली ना गोली लोक असतात ना, ते नागली पौर्णिमेच्या दिवशी चांदीचा नारळ समुद्र ठिकाणी सोडतात. ते दुसऱ्या दिवशी बोट काढतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं ते बोट असतं ना काढायचं, ते मग ते चालू करतात, म्हणजे मासेमारीचं चालू करतात. तर हे मी गेल्या वर्षी पण केलेलं होतं, पण मी पुढे गेलेली होते. तर पण यावेळी मी पुढे नाही जाणार आहे करून, कारण मला माझ्या भावाकडे पण जायचं आहे राखी बांधायला. 9 वाजेपर्यंत बोलतात मुहूर्त हाय करून, 1:30 वाजता चालू झालेला मुहूर्त आहे. तर मी बोलली चला इथेच नाक्यावर त्यांचं ते नाचतात, खूप सुंदर नाचतात आणि ह्यांचं ना मला भरपूर आवडतं, एवढं आवडतं ना. तर मी तेवढंच थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. म्हणजे मी चालली आहे बघायला, तर म्हणजे चला तुम्हाला पण दाखवते. तर चला आता जाऊया. एक मिनिट. नारळी पौर्णिमेचा सण बघून, आणि खूप भारी सण असतो त्यांचा, म्हणजे आपला पण असतो रक्षाबंधनचा, पण त्यांचा जरा मोठ्या लेवलचा असतो. आणि ते ना समुद्रापर्यंत जातात, त्याच्यात चांदीचा नारळ सोडतं. मी गेल्या टायमाला गेलेली, पण ह्या टायमाला ना मला टाइम नाही. तर ह्या टायमाला आता घरात आले लवकर, कारण फटाफट रक्षाबंधन घरातली करून मग बाहेर भावाकडे जायचं आहे. तर चला. तर नारळी पौर्णिमेचा सण बघून आलो आम्ही. आमच्या कोलीवाड्यातच हा सण साजरा करतात आणि खूप छान प्रकारे साजरा करतात. तर आल्या योगिनी आणि नेत्रा पप्पांना राखी बांधणार होते, त्यामुळे मी दोघींना सांगत होती फटाफट करा, मला जायचं होतं मालाडला माझ्या भावाला राखी बांधायला. तर हे बघा, आता योगिनी पप्पाला राखी बांधणार आहे. आणि हे गेल्या वर्षीपासून दोघी पप्पांना राखी बांधतात. तर ह्यांना खूप आवडतं आणि दोघी पण आता कोणाला राखी बांधणार, म्हणजे दोघींनी ठरवलं की आम्ही पप्पाला राखी बांधणार, म्हणून ह्या दोघी पप्पाला राखी बांधतात. तर बघा, हे पप्पा आणि ना आवडीने त्यांना गिफ्ट बनवतं. जसं मी काल बोललेली होती तुम्हाला, कालच्या ब्लॉगमध्ये दोघींसाठी आम्ही गिफ्ट घेऊन आलोय. तर बघा किती खुश झाली ना योगिनी. तर ह्यासाठी दोघींसाठी गिफ्ट घ्यायला गेलेलो आम्ही. आणि आता नेत्रा सुद्धा तिच्या पप्पांना राखी बांधते. तर अशा 2 राख्या माझ्या मिस्टरांच्या हातावर बांधल्या गेल्या दोघींनी पण. आणि खूप छान वाटतं, दोघी तेव्हा पप्पांना राखी बांधतात. आणि हे अशी भंकस तोडी यांची चालूच असते. काहीतरी करत होती वाटतं, हिला काही जमत नव्हतं, पण थोडे पप्पांनी त्याची भंकस केली तर ती मोठ्याने हसायला सुद्धा लागली. तर ती भरपूर तिचं चालू असतं थोडं थोडं करून. तर आता योगिनी बोललेली मला कोण राखी बांधत नाही, मला बांधा करून. तर मी बोलले चल योगिनी नेत्रा तू सुद्धा बांधून घे राखी, कारण गेल्या वर्षीपासून दोघींनी एकमेकींना राखी बांधायचा नियम चालू केला. तर मी चला या वर्षी पण होऊन जाऊ दे. आता योगिनी बांधते ती नेत्राला राखी.
तर असं करता करता ह्या दोघींची अशी तर रक्षाबंधन झाली आहे साजरी छान प्रकारे. खूप छान वाटलं. दोघींनी एकमेकीला राखी बांधलं, दोघींनी पप्पांना राखी बांधलं. कदाचित असं कुठे होत नसेल, पण माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे होतो. आणि हा सण साजरा आम्ही असा रक्षाबंधनचा केला. म्हणजे म्हणायला गेलं तर अगला वेगळाच आहे हा रक्षाबंधनचा सण. तर आता दोघी एकमेकींचे गिफ्ट काढून बघतात आहे की कोणाला काय हाय गिफ्टमध्ये. तर मी तुम्हाला सांगते, गिफ्टमध्ये मी दोघींसाठी घड्याळ घेतलेलं. कारण दोघींसाठी वेगळं काय घेतलं असतं ना, परत मग दोघी बोलल्या असं हिला असं काय घेतलं आणि तिला असं काय. म्हणून आम्ही दोघांनी असा विचार केलेला की दोघांना पण एकच काहीतरी गिफ्ट घ्यायचं. तर मी नेत्राला घेतलंय घड्याळ आणि योगिनीला पण घेतलंय घड्याळ. तर नेत्रा खोलून बघते आता बघा तिचा घड्याळ. म्हणजे मी तिला तसं पाहिजे होतं तसं नसेल कदाचित घड्याळ, थोडा वेगळा घड्याळ, पण घड्याळ घेतला मी तिला. आणि योगिनीला पण तसाच साधा सिंपलच घड्याळ घेतलाय. तर अशी आहे आमची ही साधी सिंपल रक्षाबंधन. तर हा घड्याळ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मॅडम आमची जरा काय माहिती काय बोलतच नव्हती घड्याळ बघून. तर चला पुढे. तर चला आता झाले घरातली रक्षाबंधन. पप्पाला राखी बांधून घेतले दोघांनी पण. आणि हे गेल्या वर्षीपासून ह्या दोघी पण बांधतात त्यांच्या पप्पाला राखी. तर अशी यांची रक्षाबंधन झाली आहे आणि माझी रक्षाबंधन बाकी आहे. तर मी आता चालली आहे माझ्या आईकडे आणि भावाला राखी बांधायला. माझी आई राहते मालाडला. तर आम्ही बाईकने जाणार आहे. नेत्रा आणि योगिनी घरात आहे आणि कामं पण आहे थोडे मशीनमध्ये, कपडे लावायचे, पाणी भरायचे, हे सर्व नेत्रा आता आवरून घेईल. तर चला आता जाऊया मालाडला. तर चला आता आली आईकडे आणि लेट झालंय भरपूर. आता मला देते करंज्या. तर दाखवते मी करंज्या. आई या कशाच्या बनवल्या तुने? पण हे आमच्या आईने बोलते उद्या बनवले. आणि हे नारळचे वडे पण बनवले. भाजून जरा असे आईची झाली रक्षाबंधन आमच्या. असं तर हे आहे आईने केलेले करंज्या. आणि बघा ह्याच्यात ना गूळ टाकून खोबरं हे केले नाही ते असे ना. आता मला दाखवता मी ती येते. आता हे खाऊन बघा. आणि लाडू गोळी पण केला. तर चला आता भाऊ आले. आता भावाला घेते राखी बांधून मी. आणि मेन गोष्ट मला पण लेट झालेलं होतं, त्याला पण लेट झालेलं होतं. तर थोडा तो बडबड करत होता की तुला लवकर येत नव्हतं का, तू यायला पाहिजे होतं लवकर. तर खरंच थोडं गडबड होती. तुम्ही तर बघितलं असेल माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. थोडं घरात रक्षाबंधन करा, परत नारळी पौर्णिमा उत्सव बघण्यामध्ये. आणि मी त्याला बोललेली होती थोडं मला लेटच होईल, पण तो काय कामाला गेलेला होता. आणि मग कामावरनं तो पण येताना थोडा लेटच आला. त्यामुळे थोडं लेट झालं आम्हाला राखी बांधायला त्याला. तर ठीक आहे, रक्षाबंधन तर झाली करून आणि खूप छान वाटलं त्याला राखी बांधून. आणि हा माझा भाऊ आहे. मी खूप वेळेला तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये त्याला दाखवलं असेल. तर अशी आमची साजरी झाली आता रक्षाबंधन. त्या बघितल्या त्या दुसऱ्या छान आहे. ह्या नेत्रांनी पसंत केल्या तुमच्या, त्या मीनी केल्या त्या छान वाटतात ना. ह्या कशा आहेत पण कशा मीनी पसंत केल्या. तशा अजून एक जोड घेणार होती. नेत्रा बोलली नको तेच काय दुसरं घे. आईने बनवलेली करंज्या आणि खोबरं वडी दिली आहे. आता आम्ही चाललोय आता घरी. वाजले 11:15. चला आता घरी जाऊया. माझ्या भावाचं ना उद्या वाढदिवस आहे आणि कसं बॅनर लावलंय बघा, किती छान वाटतं ना. वाजले 12 आणि आता आम्ही आलोय घरी. मेन गोष्ट आम्ही आईकडे काय जेवलो नाही, कारण इथेच घरी जेवण होतं बनवलेलं. दोन्ही पोरींना ठेवून गेलेली होती, पण जास्ती काय वेळ थांबता आलं नाही. कारण अर्ध माझं मन ह्या 2 पोरींकडे होतं. त्यामुळे मी बोलली चल आई फक्त गण्याला राखी बांधली आणि मग तसं थोडा वेळ बसली. करंज्या बनवलेल्या आईने आणि नारळाचे वडे ते आम्ही खाल्ले आणि खूप सुंदर तिने बनवले. तिने बघा मला डबा भरून दिले
नेत्रासाठी आणि योगिनीसाठी. तर हे बघा. आणि आमच्या आई ना करंजा, वड्या, चकली, शेव असे पण एवढं तिला सर्व येतं. फक्त ना तिला थोडा टाइम पाहिजे असतो या सर्व गोष्टीचा. आणि योगिनी मॅडम आमची इथे काय माहितीये का, ती फुलपाखरू आलंय आमच्याकडे छोटस. तिच्या पप्पाने आता पकडलंय आणि ते आता बाहेर सोडणार. गपरे, बाहेर सोडणार आणि मग ती येऊन सोप्यावर बसणार आहे ना योगिनी. आणि तुम्हाला माहितीये मी आईकडे गेल्या ना आईने मला ते करंज्या दिल्या. मी पट करून तोंडात घातला. मी उपवास करंजेमध्ये सोडला आणि मग नंतर अगं आई माझा उपवास होता. ते करंज्या बघून मला मन राहिलंच नाही. मी पटकन आता करंजी खाल्लीच आहे मी. तसा उपवास सुटला माझा आईकडेच. आता इथे थोडं दाल भात खाते आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. प्लीज तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल मनापासून तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय, गुड नाईट.